रायटी विनोद बजागे आणि त्याच्या सोबतीला संघनायक हेमंत याला आपण पाहतोय. जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन श्री गणेश चषक दांबुलपाडा पर्व पहिलं आहे. कारण आपण जर पाहिलं तर हर्षद पाद्यांच्या माध्यमातून आपण या सुद्धा स्पर्धा पाहिलेल्या आहेत. परंतु असोसिएशन अंतर्गत असणारी पहिली स्पर्धा त्याने मात्र या ठिकाणी भरवली आणि जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन पाहायला आपल्याला स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आपण या ठिकाणी अनुभवतो आणि दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. जो जिंकेल तो संघ लगेचच संजय स्पोर्ट्स समाज संघाच्या विरोधात खेळणार आहे. कारण लकी ड्रॉच्या माध्यमातून गावदेवी स्पोर्ट वालचे संघ आजच्या दिवसातून क्वार्टर फायनलमध्ये त्या संघाने प्रवेश केला. चला सोयील आपण खेळायला सुरुवात करूया. विनोद बजागे जो ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईकला हेमंत आहे आणि सोहेल शेख षटकाला सुरुवात करतोय. पंचाच्या डाव्या बाजूनं विकेट मारा करतोय. पहिला चेंडू मिस्टामिंग स्ट्रोक. चेंडू भरपूर वेळ हवे स्वतः गोलंदाजाने तिथे प्रयत्न केला आणि रिलीज असेल. ओहो क्या बात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहिले त्या ठिकाणी. जबरदस्त नजारा तिथे पाहायला आपल्याला आणि पहिल्या चेंडूवरती राठी विनोद बजागे मात्र त्या ठिकाणी बाद होताना माघारी पडतोय. पहिला धक्का टीम सावरदेव संघाला. मध्ये ते दृश्य पहा. तो झेल पकडलाय एक जण चेंडूने क्षेत्ररक्षकाला पकडलाय हेच पाहावं लागेल आता. क्षेत्ररक्षक आय थिंक गोलंदाज सोहेलच्या हातातून चेंडू निसटला. तदनंतर पाहू शकाल वरती चेंडू जाऊन तो मात्र धडकलाय आणि अगदी आमच्या टी शर्ट मध्ये तो चेंडू मात्र कलेक्शन केलाय. मोये मोये परंतु फलंदाज बाद झाला ही चांगली बाब आहे. ती म्हणजे या शिवशक्ती लोणार संघासाठी भगवंताने जरूर त्याने शक्ती दिली हा चेंडू पकडण्यासाठी आणि मोठी विकेट्स पहिल्या चेंडूवरती सोहेलने मात्र प्राप्त करून दिली. नवीन फलंदाज लेफ्टी विनोद बाद झाला. आता आय थिंक रायटी विनोद बाद झाला. लेफ्टी विनोद मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. तिसऱ्या क्रमांकावरती गुणेश पाटील सुद्धा मात्र गणेश पाटील सुंदर कामगिरी करतोय स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. मॅन फ्रॉम देवरुंग त्याने सुद्धा आम्हाला चांगली साथ दिली होती लक्षा बैल ट्रॉफीमध्ये आणि तिथून ते मात्र जरूर सर्वांच्या नजरेसमोर आले, फोकस झाले. ऑन साइडला फटका चांगला पाहायला मिळतोय. मिडविकेटला कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू चाललाय मिडविकेटच्या बाहेर. 1 बाउन्स. मिळतील एकूण 4 धावा. सुंदर गाणं इथे मात्र सादर केलं आणि त्याचमुळे आज आपण मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ताठ मानेने जगतोय. कारण महाराजांनी या महाराष्ट्रासाठी अपार कष्ट केले, अपार मेहनत केली आणि त्यांनी महाराष्ट्र हा घडवला. हा चेंडू द्यायचा आहे. चेंडू भरपूर दूरवर गेलेला आहे आणि त्याच महाराजांचं गुणगान गाणारे संगीत डीजे अजय याच्या माध्यमातून इथे मात्र सादर केले गेलं. सोहेल पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. हो पावलांचा वापर केला गेला परंतु या ठिकाणी लाईन चुकीची होती. पंचाचा नोबॉलचा इशारा. जी किलपट्टी आहे त्याच्या बाहेर चेंडू मात्र लँडिंग झालंय. पुढील चेंडू असेल फिरीट. पुढील चेंडू फिरीट असेल आणि फिरीट चेंडूवरती मात्र या ठिकाणी मोठा फटका पाहायला मिळेल का. दोन्ही फलंदाज पाहिले तर हेमंत आणि विनोद लेफ्टी. थोडासा
शफल झाला, शफल होऊन मात्र ऑनसाईडला चेंडूला मात्र टर्न करण्याचा प्रयत्न केला, परंतु शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला या ठिकाणी. आणि पंचाचा पाहतोय लिगबायचा इशारा वंतर धाव तिथे मात्र जरूर पूर्ण केली गेली. विकीसवर कुठची सकाळला विनंती असेल की आपण त्वरित आजोगाशी संपर्क साधायचा आहे, कारण जो एक्झिबिशन मॅच आहे ते आम्हाला या ठिकाणी खेळवायची आहे, परंतु तुमची उपस्थिती जर झाली असेल तर प्लीज आपण कॉन्टॅक्ट करायचा आजोगांशी, कारण तुमचा प्रतिस्पर्धी संघ इथे दाखल झालेला आहे. श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा संघ. लक्ष पाहिलं तर 49 आणि सुरुवात जर पाहिली तर या ठिकाणी हवी तशी मात्र पाहायला मिळत नाही, परंतु या मैदानावरती धाबा होत आहेत. मग लक्ष किती मोठा असू द्या, त्यांचा मात्र पाठलाग या ठिकाणी केला जात असतो, कारण सायंकाळी 17 ऑन साईडला वेगाने वारे सुद्धा वाहत आहेत. फटका पाहू शकाल हवेत केलाय छत्रशेख अमीर शेख, चेंडू खाली चाललाय, कारण त्याचे दोन हातांचा जर जबडा पाहिला तर खूपच मोठा आहे. ते जरूर दुखापत आहेत, परंतु तरी सुद्धा त्यांनी जबरदस्त झेल तिथे मात्र त्यांनी कलेक्शन केला आणि एक दुसरा धक्का लागला. टीम सावरीदेव किरवली सकाळला फलंदाज बाद होईल. हेमंत, त्याला पाण्याची सुविधा उपलब्ध करा, कारण त्याच्या हाताला जरूर दुखापत झालेली आहे. जर अमीर ही दुखापत जर जास्त असेल तर आपण प्लीज रिटायर हट होऊ शकता. तुमचा जो 12 आहे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बोलवू शकता, जेणेकरून जास्त वेळ खर्च होणार नाहीये, कारण आज आपल्याला अजूनही 3 सामने कव्हर करायचे आहेत. हा झेल पहा, तसा झेल त्यांनी कलेक्शन केला. जरूर त्या हाताला जी दुखापत झाली आहे त्याच्यावरती चिन्ह मात्र एक्झॅक्टली लँडिंग झालेला आहे. दुखापत जास्त गंभीर असेल तर आपण प्लीज रेट्स करा. आणि जर मेडिसिन घ्यायचं असेल तर अगदी आपल्या बाजूलाच भोरीपाड्याला क्लिनिक आहेत. एनर्जी शॉप सुद्धा तिकडे आहे. चला, पहिल्या षटकाचा केल्या ठिकाणी पाहिला तर अजूनही सुरू आहे. धावसंख्या 2 गडी बाद 6, 6-2. एक नाजूक परिस्थिती या सावरदेव किरोली संघाची पाहतो, आणि आपल्याला या स्पर्धेमध्ये आणि या सामन्यामध्ये थोडंसं चेंजेस पाहिलं, कारण प्रत्येक वेळी आपण पप्पूला सलामीवरून पाहत असतो, परंतु या ठिकाणी पप्पू आता 4थ्या क्रमांकावरती आलाय. आणि आता मात्र पप्पूला एक्झाम चांगली द्यावी लागेल आणि त्या एक्झाम मध्ये त्याला पास व्हावा लागेल, कारण 2 महत्वपूर्ण फलंदाज मात्र या ठिकाणी या सावरदेव किरोली संघाने गमावले. कारण प्रथमतः विनोद बाद झाला, तदनंतर हेमंत बाद झाला, आणि आता मात्र लिफ्टी विनोदच्या सोबतीला गुरुनाथ उर्फ पप्पू हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात सोहेलने केली. हो, फटका हवेत केला, शॉट पॅनलीकडे छत्रशेख, चुकीचा जजमेंट, चुकीचा अनुमान. चेंडू वेगाने चाललाय फाईन लेगकडे. शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू फील्ड केला आणि अखेर 2 धावा पप्पूने पूर्ण केल्या. 2 धावांनी स्वतःचं खातं त्याने उघडलं आणि संघाची धावसंख्या सुद्धा पुढे वाटचाल करेल, ती म्हणजे 8 या आकड्यावरती. संजय स्पोर्ट्स आवश्यकाला विनंती असेल की आपला संगणक आमच्याकडे पाठवायचा आहे, कारण जसा हा सामना संपन्न होईल आपण लगेचच नाणेफेकी संपन्न करणार आहोत. भरपूर संख्येने खेळाडू आता मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत, या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, आणि किरवली संघाला हार्ड हिटर प्रशांत बजागे यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. फुलटॉस मिडॉनच्या डोक्यावर फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु वायडिश लॉंग ऑन आणि काऊ कोणाला मात्र फिल्डर सज्ज होते. राजच्या रूपानं चांगली फेकी पाहायला मिळाली आणि चित्त्याने सप्लायने 2 धावा पुन्हा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या, आणि अशा रीतीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-10 अशी परिस्थिती आपण पाहतोय. आणि विकीस पण कुकचे संघाचे आता एक एक खेळाडू आमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतमध्ये येत चाललेला आहे. जणू काही जो साखरपुडा होता तो मात्र संपन्न झाला असं आपण जरूर म्हणू शकतोय. माणूस जुमाले तर 12 वाजता त्या ठिकाणी हजेरी लावली होती. धमाल करेल की नाही. चला, लगेच फिल्डिंग तुम्हाला लावायची आहे. जास्त वेळ तुम्ही टीम मिटिंग करू नका प्लीज, कारण या सूचना आम्हाला सुद्धा देण्यास भाग पाडू नका.
18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 39 धावांची आवश्यकता आहे. प्रति ओव्हरमध्ये अजूनही मात्र 13च्या धावगतीने इथे धावा तुम्हाला जोडायच्या आहेत. प्रदीप थले जरूर फिल्डिंगकडे मात्र लक्ष वेधत आहेत, कारण खूपच वर्षाचा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि त्याचवेळी त्यांच्या गावामध्ये सुद्धा मात्र आपल्याला चांगला कार्य त्यांच्या पंचायतमध्ये पाहायला मिळतोय. कारण उपसरपंच पद, सरपंच पद या सर्व पद त्यांनी भूषवलेली आहेत. चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे आणि आमची भोक्याबाई सुद्धा मात्र या सामन्याला आनंद घेत आहेत. पहिली वॉर्निंग पहा, लोणार संघाला फिल्डिंग तुम्ही त्वरित सजवा आणि खेळायला सुरुवात करा. यानंतर तुम्हाला वॉर्निंग दिली जाणार नाहीये, कारण कुठल्याही संघाची मात्र स्पर्धेमध्ये हायगाई केली जाणार नाहीये. गोलंदाज राज मार्गस्थ होते. लाईन पाहावी लागेल. एक्झॅक्टली चुकीची आहे, कारण पंच आमच्याकडे वळतात. वाईटचा इशारा 11 धावा धाफलक्यावरती लागल्या गेला. कुठल्याही फलंदाजाने जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली सावरदेव किरोली संघाच्या, तर किरोली गावचे उद्योजक केतन बजागे उर्फ ढोक्याबाई याचकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि सध्या ढोक्याबाई सुद्धा मात्र चांगल्या फॉर्म मध्ये आहे. सुकीचे दिवस त्यांचे सुद्धा आलेले आहेत. फटका इथं मात्र जबरदस्त पाहायला मिळतोय. अगदी ऑनसाईडला टर्न केलाय, परंतु जागा मात्र चुकीची निवडली, कारण डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. दुरीचा प्रयत्न, हो रनआउटची संधी होती आणि आता मात्र भागम भाग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. राजने एवढ्या वेगाने चेंडू तो फेकला की जरूर त्याला मात्र असं वाटलं की मला इष्टा मोडायची आहेत की काय, परंतु इष्ट्यांवरती त्याचा निशाणा मात्र फरफरीत साधू शकला नाहीये आणि फलंदाजाने तब्बल 3 धाबा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. धाबा तुम्हाला जोडावा लागतील जरूर. लक्ष आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठा आहे. सुरुवात तुमची जरूर संतगतीने झाली, परंतु एखादा क्षण असा असतो की तिथे जर आपण एखादा वेळी जर मोमेंट शिफ्ट केला तर मात्र सामना आपल्या बाजूने कधी झुकतोय. आणि अखेर या दोन फलंदाजांमध्ये ती ताकद आहे. जर इथे चांगली पार्टनरशिप झाली तर 49 धावांचा जो लक्ष्य आहे तो मात्र या ठिकाणी सावरदेव किरवली संघ जरूर त्याचा पाठलाग करू शकतोय. फिल्डिंग मध्ये वारंवार बदलाव. 14 धावा दहा फलकावरती या सामन्याला भरपूर वेळ खर्च करतायत. जबरदस्त फटका, छोटा पॉकेट, बडा धमाका आणि जरूर या फटक्यामध्ये पप्पू पास झाला असं म्हणावं लागेल. मिळतील एकूण 4 धावा. डीजे हॅलो हॅलो. राज पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. हो चांगला कव्हर ड्राईव्ह, अगदी शॉर्टेस्टचा कव्हर त्या डोक्यावरून चेंडू वेगाने चाललाय. फिल्डर ड्रीप मध्ये आहेत. फुटबॉलचा तिथे वापर केला जातोय, पायांचा वापर केला गेला आणि पहा अजूनही चेंडू मात्र त्या ठिकाणी शोधतायत आणि तोपर्यंत फलंदाजाने तब्बल 4 धावा पलून पूर्ण केल्या. असं वाटलं की मैदानाच्या आतमध्ये मेसी आला होता की काय, की रोनाल्डो आला होता. जर चेंडू जर बाउंड्री लाईनच्या जर पलीकडे गेला असता तर जरूर आमिरला मात्र एवढी मेहनत करण्याची गरज नव्हती आणि चेंडू सुद्धा मात्र गोल होऊ शकला असता, परंतु 4 धाबा. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, चांगला दोघांमध्ये आपण तालमेल पाहिलं. अगदी वेगाने त्या 4 धाबा कंप्लीट झाल्या गेल्या, म्हणजे या ओव्हरमध्ये धाबा वेगाने येत आहेत. 22 धाबा दाफलक्यावरती पुन्हा मात्र कबर त्या डोक्यावर फटका चांगला पाहायला मिळतोय. आता मात्र प्रदीप तळे चेंडूच्या पाठीमागे धावत आहेत. त्याने मात्र चांगला शत्रक्ष तिथे मात्र सादर केलाय आणि पाहू शकाल या ठिकाणी पुन्हा 2 धावा तिथे या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि संघाची धावसंख्या पाहू शकाल 24-2. ज्ञानेश्वर पहा इकडून तिकडे तिकडून इकडे भागम भाग फायटर खेळाडू आहे, त्याच्याकडे खेळाडू वृत्ती सुद्धा आहे. ते त्याने दाखवली पहिल्या सामन्यामध्ये. गोलंदाज पुन्हा पहिल्या राज थोडस मागडा ठरतोय आणि चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये आता आपल्याला पाहायला मिळत आहे. हो लाईन पाहावी लागेल.
फलंदाज बीट, यष्टीरक्षक बीट आणि चेंडू लॉंग स्टॉपच्या बाहेर. पंचांचा बायचा इशारा आणि अखेर या नशिबाच्या 4 धावा. चेंडू पहा पडल्यानंतर थोडासा टर्न झाला आणि यष्टांच्या डोक्यावरून चेंडू मात्र या ठिकाणी फ्लाय झाला. आणि आपण म्हणू शकतो की या ठिकाणी कुठेतरी आपण कर्जबाजारी झालो या ओव्हरमध्ये आणि त्यामध्ये ही उसने शेजारी दिले. शिवशक्ती लोणार संघाने ज्या धाबांची मात्र आवश्यकता होती धाबा मात्र या ठिकाणी आता मात्र आपल्याला वेगाने पाहायला मिळतात. सुरुवातीला चांगली गोलंदाजी सोहेल शेखने मात्र हाताळली होती. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 2 सफलता सुद्धा प्राप्त केल्या होत्या. हलक्या तर मात्र या ठिकाणी फक्त डिफेन्सिव्ह स्ट्रोक तिथे मात्र पाहायला मिळाला. शॉट कव्हरला फिल्डर तिथे सज्ज आहेत. सिंगल धाव आणि सिंगल धावने मात्र स्ट्राईक सुद्धा आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न पप्पूने केला. आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 29 लक्ष आपण पाहिलं तर 49 धावांचा आहे. आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. जो संघ जिंकेल तो लगेचच मात्र या ठिकाणी सामना खेळणार आहे SSS अर्थात संजय स्पोर्ट्स सावध संघाच्या विरोधात. आणि सावध संघानं पाहिलं तर मॉर्निंग सेशनला एक सामना जिंकला होता आणि आता दुसऱ्या सामन्यासाठी त्यांना मात्र पूर्ण दिवसभर मात्र या ठिकाणी वाट पाहावी लागलेली आहे. हा शेवटचा चेंडू पहा अर्थात ही ज्ञानेश्वरला मात्र गिफ्ट असावी. पहा सेलिब्रेशन हॉट वॉट सेलिब्रेशन कॅरिबियन स्टाईल. आणि थँक्यू परंतु विनंती करतो आपण गावातील खेळाडू जरूर तुम्ही हा सामना जिंकलाय मात्र अगदी जरूर लोणार गावाला गेला. परंतु लोणार संघ तुम्हाला हँडशेक करून सोडायचा आहे जेव्हा खेळतोय. कारण आपली गावाची काय जबरदस्त सामना असते. गावाच्या प्रतिष्ठेसाठी आपण लढत असतो. परंतु विरोधक संघ सुद्धा पाहिलं तर त्यांच्याच गावातील होता. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज पवन. 12 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. काय टेलिकास्ट आणि काय जबरदस्त ऑपरेटिंग शंकरजी गुलवे यांची खरोखरच सेल्यूट आहे. हो फटका जबरदस्त चाबूक शॉट. व्हॉट अ ग्रेट शॉट. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला चाललाय दन दन करत 4 धावांसाठी. आज छोटा पॉकेट जबरदस्त खेळण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये यशस्वी झालाय. चौकार. पहा म्हणजे सासूरवाडीची स्पर्धा आहे आणि सासूरवाडीमध्ये चांगला चमकतोय जावई असं म्हणावं लागेल. एक्झिबिशन मॅच मधील सर्व जर खेळाडू आले असतील तर आमच्याशी संपर्क साधा. कारण यानंतर तुमचा आम्ही सामना या ठिकाणी खेळवतोय. विकीस्पट कुक्षी आणि श्रीरामसोबत जांभूळपाडा संघ. व पुन्हा चांगला फटका अगदी पॉइंटच्या डोक्यावरून. काय फटकेबाजी पाहतोय. जबरदस्त क्लासिकल स्ट्रोक आणि चेंडू विकी स्मृती स्टँडच्या समोर जाऊन धडकतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. येस थँक्यू. चला आपण थांबूया थोडा वेळ आणि धावतं वर्णन चालू ठेवूया. आपण जरा थोडासा निर्णय राखून ठेवतोय पण सामना मस्त सुरू आहे म्हणून आपण थांबवत नाही सामना. हो अजून एक चांगला स्ट्रोक. फटका हवेत केलाय. ज्ञानेश्वर चेंडूच्या खाली पोहोचतोय. हा तिसरा झेल ड्रॉप केलाय. नाही सांगणं गरजेचं आहे. क्या बात आहे. यालाच म्हणतात परफेक्टली कलेक्शन. दरम्यान शुभागमन होत असताना माजी सरपंच ग्रामपंचायत कुक्षेचे चेतन पाटील आणि त्याच्या सोबतीला युवा उद्योजक कल्पेश हरदास पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. दशरथ पाटील यांच्या वाणीतून मात्र हे तुम्ही वाक्य ऐकलं आणि जरूरच मात्र अशा प्रकारचा मुलीच कोणी करू नका प्रकार.
फलंदाजाने तब्बल 3 धाबा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. चांगली बॅटिंग आणि पावसाकडे धाफाकडे लक्ष वेधलं तर 40 धाबा म्हणजे विजयासाठी 9 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र फक्त 9 धाबांची आवश्यकता म्हणजे बॉल टू रन इक्वेशन. ऑन ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकाल गणेशजी बजागे आणि त्याचा नुकतंच शुभागमन झालं माजी सरपंच ग्रामपंचायत कुक्षेचे चेतन पाटील, सोबतीला कल्पेश हरिदास पाटील आणि आता त्यांच्या समेत आमचे कारवे सर सुद्धा जॉईन झालेले आहेत कारण कल्पेश पाटील त्यांचे ते बिग फॅन आहेत. पावलांचा वापर पुन्हा मात्र या ठिकाणी चांगला कव्हर ड्राईव्ह परंतु अगदी वाडिश मिडॉपला मात्र पाहू शकाल प्रदीपजी तले तिथे मात्र या ठिकाणी चांगला क्षेत्ररक्षण करतायत कारण एक एक धाव इथून मात्र वाचवावे लागेल. हा सामना शिवशक्ती लोणार संघाला मात्र जिंकायचा असेल तर. परंतु आज पप्पूची जी इनिंग पाहिली लाजवाब. आज गाजाबाजा केला जाणार किरोली गावामध्ये त्यात काही शंका नाहीये कारण भरपूर स्पर्धामध्ये पाहिले की त्याच्या बॅटमधून धाबा येत नव्हत्या. परंतु या स्पर्धेमध्ये अगदी सासूरवाडीच्या स्पर्धेमध्ये जावई चमकला असं म्हणावं लागेल. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 8 धाबांची आवश्यकता. एखादं विकेट जर प्राप्त केली पवनने तर मात्र या मॅचमध्ये रंगत निर्माण होऊ शकते आणि जरूर ती क्षमता आता मात्र या ठिकाणी शक्यता आहे. पवनने सुद्धा झेल ड्रॉप केला की यांनी सांगितलं की आम्हाला झेल आज पकडायचेच नाहीयेत. चुका होत आहेत. स्वतः गोलंदाज पवन चेंडू खाली गेला पाहू शकाल अगदी टॉपेज लागला चेंडू भरपूर वेळ हवेत राहिला आणि आज मिसफील्ड खूपच पाहायला मिळाली शिवशक्ती लोणार संघाच्या वतीने आणि त्याच वेळी संघ कुठेतरी आता मात्र आपल्याला पिछाडीवरती पाहायला मिळतोय, बॅकफुटला पाहायला मिळतोय आणि गुरुनाथचा विचार केला अर्थात पप्पूचा विचार केला तर 11 चेंडूमध्ये त्याच्या बॅटमधून 28 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याला चांगली साथ देतोय लेफ्टी विनोद. त्याच्या बॅटमधून पाहिले आपण 8 धावा, 5 चेंडूचा त्याने सामना केला आणि समीकरण 7 चेंडू शिल्लक आणि आता मात्र विजयासाठी 6 धाबांची आवश्यकता. चमत्कार आता गोलंदाजाला इथे करावा लागेल परंतु चमत्कार फलंदाज पप्पू करतोय परंतु या ठिकाणी टायमिंग स्ट्रोक होता. बाकूट शॉर्ट पॉइंटला मात्र झेल पकडलाय आणि पप्पूच्या खिलीचा अंत होत असताना तिसरा धक्का लागेल टीम सावरीदेव किरवली संघाला. अमीर प्लीज सो कॉपरेट वेले संदर्भात 6ला 6ची आवश्यकता आहे परंतु यानंतर अजून 3 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. त्यामुळे मी या सर्वांना विनंती करतो की वेले संदर्भात सहकार्य करा. 6 चेंडू 7ची आवश्यकता. नवीन फलंदाज विशाल आलाय लेफ्टी बॅटर आणि दोघे लेफ्टी आहेत. विनोद सुद्धा लेफ्टी आहे, विशाल सुद्धा लेफ्टी आहे आणि गोलंदाज ज्ञानेश्वर ज्यांनी जय बजरंग स्पोर्ट लोणार संघाच्या विरोधात काय सुरेख गोलंदाजी केली आणि आजचा दिवसभर मात्र पाहिला तर सध्या चर्चित आहे, हायलाइट राहिला ज्ञानेश्वर. इथे मात्र 6 धावा त्याला वाचवायचे आहेत पण पहिला चेंडू फुल टॉस टाकलाय. नसीब की परफेक्टली टायमिंग मात्र जुळालं नाहीये. बॅटची कडा लागली, शॉट पाहिले इकडे फिल्डर तैनात आहेत. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. बॉल टू रन इक्वेशन 5 मध्ये 5 धावांची आवश्यकता. यानंतर एक्झिबिशन मॅच सुद्धा तुम्ही मित्रांनो पाहणार आहात. तसे आपण अनेक स्पर्धेमध्ये ठाणे रायगड असा सामना पाहत असतो परंतु या ठिकाणी विकी स्पोर्ट कुकसे आणि श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. काल सुद्धा आपण एक्झिबिशन सामना पाहिला. हो फटका हवेत केला, प्लिक्स वॉटर स्ट्रोक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या स्पर्धेच्या बाहेर जात असताना शिवशक्ती लोणार हार्ड लक प्रदीपजी तले, हार्ड लक शिवशक्ती लोणार अँड कॉंग्रॅच्युलेशन गणेशजी बजागे, साई शेठ बजागे अँड सावरीदेव किरवली. देऊया आपण लगेचच मॅन ऑफ द मॅच.
चला आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार इथे देणार आहोत. ज्यांनी 28 धावांची जबरदस्त इनिंग साकारली आणि विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला, अर्थात गुरुनाथ उर्फ पप्पू या आपण. आणि नाणेफेकीसाठी यायचं आहे संजय स्फोट सावध आणि सौरदेव किरवली. चला 3 षटकाचा सामना आहे. थोडासा आपण पूर्ण दिवस वेट केलाय तर थोडा अजूनही वेट करा. तुमचा सामना होणार आहे त्यात काही शंका नाहीये. अंधार पडला तरी तुमचा सामना आम्ही खेळवू. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. साबत संघाचा संघनायक आलेला आहे, किरोली संघाचा संघनायक. चला या. आणि पप्पू आपण थोडासा स्पीड वाढवला तर चालेल. पहा आता मात्र जाबांचे पाऊल पुढे पुढे आता वेगाने चालतायत. सन्माननीय माजी सरपंच ग्रामपंचायत कुक्षेचे चेतन गोपाल पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण जी सामनावरची ट्रॉफी आहे ती वितरित करूया. आणि टॉस बॉक्समध्ये चेतनजी पाटील आणि कल्पेशजी पाटील यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी संपन्न करणार आहोत. सौरदेव किरवली विपक्ष संजय सावत. नाणं दाखवू तुला. एका बाजूला वामन स्मृती आहे, दुसरीकडे श्रीगणेश चषक आहे. बोलणार कोण? तर किरवली संघ कॉल देतोय. श्रीगणेश चषकाची मागणी केली परंतु आलेला वामन स्मृती. टॉस जिंकल्या सावत संघानं आपल्याकडे वेळ नाही, निर्णय फक्त आमच्याकडे द्यायचा आहे. तर दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. संजय स्फोट सावत वन द टॉस, चूज द फील्ड फर्स्ट अगेन्स्ट टीम सौरदेव किरवली. जाऊया आपण व्यासपीठाकडे. काही सन्मान आहेत ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. चला साबा संघ आता फिल्डिंग लावून घ्या आपण. या ठिकाणी फावशेगाल किरोली गावची समाजसेवक गणेशजी बजागी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना आपण सन्मानित करतोय. मी महेंद्र पारदे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे. गणेशजी बजागे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. आज सौरदेव किरोली संघ सुद्धा चांगला परफॉर्मन्स करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर या ठिकाणी माजी सरपंच ग्रामपंचायत कुक्षेचे चेतन गोपाल पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी महेंद्र पारदे यांना पुन्हा विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करा. चला जांभूळपाडा संघ जे खेळाडू आहेत आपण थोडस बाहेर निघायचं आहे. तुमच्या सामन्याला थोडासा वेळ आहे विकी. तदनंतर या ठिकाणी कुक्षेगावचे युवा उद्योजक कल्पेश हरदास पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. महेंद्र पारदे यांना पुन्हा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करा. आणि यानंतर तो एक्झिबिशन सामना आहे तो होणार आहे. दोन्ही संघाने खेळून विनंती असेल की आपण रेडी राहा. विकी स्पोर्ट कुक्षे विपक्ष श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा. चला विजय पारदे आपण बाहेर या. आणि या साबत संघाला विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.
सन्माननीय मधुकरजी लिहे साहेबांचं आगमन झालंय. आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय मधुकरजी लिहे. आपलं हार्दिक स्वागत श्री गणेश चषक 2025च्या ह्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती कल्पेशजी हरदास पाटील, आमचे सर्वात लाडके मित्र, सोबतीला चेतनजी गोपाल पाटील माजी सरपंच आणि आमचे लाडके दादा गणेशजी बजागे. प्रेम पाटील तर नेहमी हसतच असतात. सबका प्रेम बघा. आणि हे आमचे सर्व आयोजक मंडळ आपल्या स्क्रीनवर, पारधी लिहे सर्व मंडळी, हे योगी ब्लॅक टी शर्ट्स डॅशिंग. तर चला, सामना 3 षटकांचा आहे, याची नोंद घ्यावी. जय सावरीदेव किरवली विरुद्ध संजय स्पोर्ट्स सावध. दोन्ही पण संघ सावध भूमिका घेऊन खेळतील, याबद्दल कोणती शंका नाहीये. दुसरा दिवस सुद्धा सक्सेसफुली इथे पार पडतोय, याबद्दलही शंका नाहीये. 117 सिक्सेस आतापर्यंत, 109 चौकार लगावले गेलेले आहेत या सुंदर क्रीडानगरीवरती. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कुकसे या ठिकाणी स्पर्धा सुरू आहे. आणि मान्यवरांची मांदियाळी संध्याकाळच्या दिवसामध्ये सभोवताली चहू बाजूला क्रिकेटवीर चाहते, आमचे मायबाप प्रेक्षक, जिथे जागा मिळेल तिथे अनेक स्टँड सुद्धा आमच्या ह्या क्रीडांगणावरती उभे झालेत आणि अजून उभे होणार आहेत. आणि भव्य दिव्य मंचक रंगमंच. तर चला, हेमंत आणि विनोदची जोडी आलेली आहे. जरा फास्ट खेळा प्लीज, टायमिंग तुमचं स्टार्ट होईल. 2 षटकं तुमची 10 मिनिटात कंप्लीट झाली पाहिजेत. बरोबर 4:29 झालेत. अशी अपेक्षा करूया की 4:30 पहिला चेंडू इथे पडेल. शानू कुरेशी सर आणि परेश महाजन. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण बाउंड्री रेषेच्या आतमध्ये बसा प्लीज. म्हणजे जे बॅरिगेट्स आहेत त्यात थोडंसं अंतर ठेवा, जेणेकरून फिल्डरला फिल्डिंग करताना कुठलाही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. कारण हल्लीच्या काळामध्ये सीमारेषेच्या कडेला मस्त पद्धतीने अथलेटिक्स पद्धतीने उंच उडी घेऊन फिल्डिंग केली जाते. त्यासाठी त्यांना प्रॉब्लेम नाही पाहिजे याची काळजी घ्या. तर चला, होऊन जाता टाळ्यांचा गजर या सामन्यासाठी. दोन्ही संघांना शुभेच्छा. सावध संघाचा 12वा खेळाडू असेल तर पाठवा. केपी, चला, पहिला चेंडू मार्गस्थ होते. गोलंदाज इथे फ्रंट लाईन आहे, तो नेहमीप्रमाणेच दिगंबर माळी विकेट टेकर. आणि समोर फलंदाज रायटी विनोद. आधीच्या सामन्यामध्ये विनोद स्वस्तात बाद झाला आणि हा पहिला चेंडू स्वैर मारा इथे ठरतोय. शानू सर सांगत असताना पहिला चेंडू होती, वेग इथे धारण करण्याचा प्रयत्न दिगंबरने केला आणि हा रिलीज करताना पूर्णपणे दिशा भरकडली, खूपच लेग स्टिकच्या बाहेर. आणि पहिलीच धाव इथे सुरू होते अवांतरच्या रूपाने जय सावरीदेव किरवली संघाची. पुढचा चेंडू टर्न केला, आता मात्र परफेक्ट मिडल केला, पण तू ज्या ठिकाणी फिल्डिंगची सजावट आहे अकॉर्डिंग टू द फिल्डिंग बॉल टाकला जातोय आणि 2 धाव घेण्याची रिस्क घेतली. सक्सेसफुली रनिंग बिटवीन द विकेट. काय जोखीम घेतलंय बघा. जसं आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला कधी कधी जोखीम घ्यावं लागतं, तशी वेळ, कठीण वेळ आलेली असते, तसं संकट आलेलं असतं आणि जोखीम घेऊन आपण अगदी स्वतःला वाचवत असतो. तसं इथे जीवाचं रान करून, जीवाचं आकांत करून ही धाव पूर्ण केली. पण तो रिस्क घेतलं आणि रिस्क घेतलं की कधी कधी मोठा प्रॉफिट असतो, मोठा लॉस पण असतो. म्हणून इकॉनॉमिक्समध्ये मोर रिस्क मोर प्रॉफिट असं सांगितलंय. आणि जीवनामध्ये म्हणतात की रिस्क ना लेना ही सबसे बडा रिस्क होता है. म्हणून वेळेनुसार रिस्क घेतली पाहिजे. या वेळेला पूल केलाय, टायमिंग ला जबाब आहे. क्षेत्ररक्षक बघत राहिला आणि झेल तिथे टिपलेला आहे. लगेचच पुन्हा एकदा विनोद बाद होतोय, कारण जास्त वेळ थांबतच नाही खेळपट्टीवरती. हेच तर हार्ड लक बॅड लक आहे जय सावरीदेवचं. कारण विनोद सारखा हा महत्वाचा खेळाडू अजिबात टिकत नाहीये. आणि लगेच गोलंदाज दिगंबरने, जो विकेट टेकर आहे, त्याने इथे परतचं तिकीट काढून दिलं आणि बरोबर झेल टिपला अगदी सीमारेषेच्या कडेला. फलंदाज बाद. सावध संघाला मी इथे पेनल्टी देतोय, कारण 12वा खेळाडू त्यांचा इथे उपलब्ध नव्हता. आम्ही सूचना पण दिली होती चेंडू पडण्याच्या आत, त्या कारणाने आम्ही 3 धावांची इथे पेनल्टी देतोय संजय स्पोर्ट्स सावध संघाला. याची नोंद घ्या, म्हणजे आम्ही इथे पारड्यात टाकू किरवली संघाच्या षटक संपल्यानंतर. एक गडी बाद झाला. बघा, नियती असं असते की एका बाजूला आपला एक हात खाली करते, दुसऱ्या हाताने काहीतरी देते. म्हणून ते जुपियन नोटियांनी गाणं गायलं ना की नियती भेद नाही करती, जो लेती है वो देती है, जो बोएगा वो पाएगा, ये जग कर्मों की खेती है.
किस रूप में नारायण मिल जाएगा असं सुंदर गाणं जुपियन नोटियालचं. मस्तपैकी सिंगर आहेत ते. छान जय श्रीरामचं गाणे सुद्धा गायलंय आणि इथे 3 धावा मिळाल्या, पण तू महत्वाचा गडी बाद झाला. 0.2 षटकं. तर चला नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये, गुरुनाथ उर्फ पप्पू. पप्पू पहिले मैच में पास हो गया आणि या ठिकाणी पण सरळ ड्राइव्ह केले बॅक टू द बॉलर. दिगंबर स्वतःला ऍक्शन मध्ये अडवतोय चेंडू. बघा त्या ठिकाणी दाखवतो की चेंडू गॅदर करू शकत नव्हता, कारण ती वेळ तितकी नसते जवळ. रिलीज करताना सुद्धा आपला समतोल राखणं गरजेचं असतं, आपला बॉडी बॅलन्स राखणं गरजेचं असतं आणि अशा वेळेला अशा प्रकारचे झेल टिपणं सुद्धा कठीण असतं, चेंडूला अडवणं कठीण असतं. तरी सुद्धा शरीराला चेंडू अडकला आणि एक धाव तिथे फक्त मिळाली गुरुनाथला आणि धावसंख्या 1 पुढे 4 वर आहे जय सावरीदेव किरवली संघाची. हा सामना महत्वपूर्ण सुरू आहे. प्रेक्षक संजय स्पोर्ट्स सावध विरुद्ध जय सावरीदेव किरवली. श्री गणेश चषक 2025चा दुसरा दिवस, अगदी संध्याकाळच्या सत्रामधले हे सामने. हो, यावेळेला टर्न करायचा प्रयत्न, लाऊड अपील केली, पण तो पंचांनी सांगितलं त्या ठिकाणी नॉट आउट आहे. लेग बायचा इशारा केलाय, कारण एसटीनं सोडून देण्यात जाणारा चेंडू लेग स्टिकला असं घोषित केलं. पाहिलं इम्पॅक्ट पाहिलं, कन्क्लुडन पाहिलं, चेंडूचं फिनिशिंग पाहिलं. फिनिशिंग टच जसं आपण म्हणतो, आपल्या घराला फिनिशिंग टच दिलं पाहिजे, ते फार महत्वाचं असतं. जेव्हा आपण पूजेचा प्रयत्न करतो त्याच्या आधी फिनिशिंग टच असतं, मग ते फर्निचर असो की रंगभरणी असो. पुढचा चेंडू दिगंबर माळीचा. आता मात्र अजून एक क्लिअर अँड क्रिस्टल क्लिअर, स्प्राईट क्लिअर. हा वाईड आहे. बहाल होतात गणेशजी दादा बजागे, तुम्हाला धावा मिळतात, परंतु फलंदाज चाच पडतायत, कारण विनोद पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाला. पुन्हा एकदा जबाबदारी आली ती पप्पूच्या खांद्यावर. बघा, आणि पप्पू समजदारीने खेळतोय. अगदी गार्ड त्याचा योग्य आहे असं वाटतंय मला. योग्य गार्ड घेतोय पप्पू, म्हणून तर तो असे चेंडू सोडू शकतो. कधी त्याचे चेंडू सोडले की दांडे गुल होत असते. यावेळेला बॅकफुटला गेला, स्क्वेअर कट, फॅन्टास्टिक. इट्स रसरसीत, मार्वलस, खसखसीत अँड भरभरीत सुंदर चौकार हा येतोय मस्त पद्धतीने पप्पूच्या बॅटमधून. हे फटके आपल्याला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये फार बघायला मिळतात बरं का. जेव्हा आपण सेकंड स्लिप, थर्ड स्लिप, पॉईंट असते, गली असते, त्याच्यामधून चेंडू निघतो आणि काय ते पाण्यासारखं असं. तसंच बॅकफुटला गेला, थोडंसं लेट कट होती, पॉज घेतला पप्पूने आणि जसा चेंडू आला त्या मेरिटनुसार छान पद्धतीने दिशा दिली गलीच्या आणि पॉईंटच्या मधून 4 धावांसाठी सुरेख चौकार या पप्पूच्या बॅटवरून. बघा रिप्ले दाखवला जातोय, काय जबरदस्त या ठिकाणी टायमिंग आहे आणि बॅटचं रोलिंग सुद्धा सुंदर आहे. अगदी हॉरिझॉन्टल झोन मध्ये ती बॅट फिरली होती आणि चेंडू तसाच वेगाने गेला. 2 फिल्डांच्या मधून गॅप शोधला. धावसंख्या इथे गुरुनाथची म्हणजे पप्पूची 5 आणि संघाची झाली ती 10. 5 चेंडूंमध्ये 1 गडी बाद. शेवटचा चेंडू दिगंबर माळी घेऊन जातोय. रवींद्र पाटील फार्म हाऊस एंड कडून फुलटॉस खोदून काढणं, डिग आउट केलंय, भाग पडलं आणि चेंडू धडक देतोय, परंतु तिथे हाताचा स्पर्श नाही, डोक्यावरती हात दिगंबर माळीचं. अशा वेळेला असं असतं की बॉलरचं म्हणणं असतं की माझा हात लागायला पाहिजे होता, परंतु प्रत्येक वेळेला अशा गोष्टी घडत नाही, पण घडलेल्या आहेत. इतिहास सांगतोय इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा अनेक वेळा असे खेळाडू नॉन स्ट्रायकर अक्षरशः बाद होतात, अगदी बेनशिबी ठरतात. तर या ठिकाणी एक षटक समाप्त झालं. धावसंख्या अतिशय चांगली आहे, ती म्हणजे 1 गडी बाद, 11 आणि 3 पेनल्टीच्या अधिकच 14. लक्षात घ्या, धावसंख्या 11 झाली, परंतु 3 पेनल्टीच्या आम्ही जोडतोय, म्हणजे 14 धावसंख्या एका गडाच्या मोबदल्यामध्ये टीम जय सावरीदेव किरवलीच्या. श्री गणेश स्पोर्ट्स आणि ग्रामस्थ मंडळ जांभूलपाडा आयोजित ही स्पर्धा आणि स्पर्धेचं अगदी देखणं नियोजनबद्ध आयोजन पाहतो आपण. अगदी झकास पद्धतीने काल आपण सकाळी या स्पर्धेचं उद्घाटन केलं. आजी माजी सरपंच सर्व एकत्र झाले होते. कुकसे गावचे आजी माजी सरपंच, खांडवल जांभूलपाड्याचे आजी माजी सरपंच सर्व एकत्र आले आणि सर्वांच्या शुभ हस्ते विशेषतः आपले पोलीस पाटील हरिभक्त पारण सुरेश दादा पाटील, तसेच आपले एकनाथजी देव पाटील माजी सभापती पंचायत समिती, आपले माजी सरपंच अनंताजी पाटील सुद्धा होते कालच्या दिवसामध्ये. माजी सरपंच अमोल पाटील खांडवलचे, त्यांचा आज बर्थडे सुद्धा आहे. अमोल ऐकत असेल मला तर अमोल तुला बर्थडेच्या लाख लाख शुभेच्छा, कारण माझ्या मावशीचा मुलगा आहे त्याच्यामुळे मी त्याला अमोलच म्हणेन. तर या ठिकाणी मैदानामध्ये दुसरं षटक सुरू होईल.
धाव संख्या ती 14, एक गडी बाद. पुन्हा एकदा पप्पू स्ट्राईक एंडला आहे. ऑन द स्ट्राईक पप्पू आणि गोलंदाजी मार्क वरती मिस्टर दामू ओव्हर द विकेट. हो स्कूप, परंतु हा स्कूप नव्हे तर हो घी निकल गया. जसं आपण स्कूप मधून आईस्क्रीम खातो आणि या ठिकाणी हा पल्लू शॉट. या शॉटला सुफला शॉट पण नाव दिलंय योगेश वाघनी. आणि तो सचिन चोरगेचा फटका होता बहुतेक, मुरबाड परिसरातील खेळाडू. आणि हा तो फटका नेहमीच प्रचलित झाला. बघा तोच प्रयत्न होता या ठिकाणी. नशीबाचं इथे साथ मिळते पप्पूला आणि इथे सुटकेचा निश्वास टाकला गणेश बजागेंनी की बच गया लेकिन अभी नाही बचेगा, अभी बचेगा बाजा. कारण विकेटचं पतन झालं, जीवनदान मिळालं पप्पूला, परंतु आता या ठिकाणी विकेट पतन होते ते म्हणजे हेमंत बाद होते बॅक टू द पॅव्हलियन. एकही धाव काढली नाहीये. हेमंतने सुद्धा आता नाराज केलं, आधीच्या सामन्यात सुद्धा नाराज केलं होतं. जसं विनोद रायटीने पण नाराज केलं, आधीच्या सामन्यात सुद्धा नाराज केलं होतं, ह्या सामन्यात सुद्धा. पण आता पुन्हा आता गणेश दादा जबाबदारी आली पप्पूकडे, जो मॅच ठरला होता. आता मात्र त्याला त्याचे मनगट बलकट करावे लागतील. आता ही वेळ आहे त्याची परीक्षेची. आता महत्वाच्या मुकाबल्यामध्ये जर तो चमकला तर नक्कीच त्याला डोक्यावरती घेऊन जातील गणेशजी बजागे, त्याची मिरवणूक निघेल. कारण ही महत्वाची मॅच आहे. 1.2 षटकं झाले, 3 इथे षटकांचा मुकाबला आहे आणि 15 धावसंख्या आपण पाहतोय. निदान टार्गेट 35 ते 40च्या आसपास जरी द्यावा, कारण आधीच्या सामन्यामध्ये 49चं टार्गेट दिलं होतं, जो डिफेंड केलं होतं. आणि या ठिकाणी तगडा संघ आहे समोर, जो संजय सावध आहे, जो नेहमी सावध पद्धतीने खेळतो, जो चॅम्पियन सुद्धा ठरलाय. खासदार चषकामध्ये बाळामा चषक पिसे या ठिकाणी आणि सोनाळ्या ठिकाणी रनरअप ठरलाय. हा संघ आता चांगली उभारी घेतोय. राऊंड द विकेट या ठिकाणी पूलचा प्रयत्न होता, परंतु विकेट किपर तिथे चेंडू सोडतोय आणि वाईट +1 अशा 2 धावा इथे अंकित केल्या जातील. आमचे गणेश पाटील आमचे स्कोरर धावसंख्या सांगतायत बरोबर 17 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स टीम जय सावरीदेव किरवली. प्रयत्न करा, प्रयत्न करा, धावा झाल्या पाहिजेत, फटके दिसत नाहीयेत. विकेट दिसल्या पण 2 आणि नशिबाच्या 3 तुम्हाला धावा मिळाल्यात, ज्या पेनल्टीच्या माध्यमातून प्राप्त झाल्यात. परंतु असं म्हणतात ना की आयत्या बिलात नागोबा नसावा, तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत आणि तो तुम्ही प्रयत्न इथे आता करण्याची वेळ आली. ते प्रयत्न तर केलाय, पण आता मिस्ट्रामिंग स्ट्रोक आहे का केपी धावतोय. ओ माय गॉड, केपीला बीट करून एका टप्प्याने चेंडू गेला सीमा रेषेच्या बाहेर. पप्पूच्या बॅट मधून येतोय हा सुरेख चौकार. आणि जे हवं होतं ते आता प्राप्त करून दिलं गुरुनाथने, म्हणजे पप्पूने. एका बाजूला विशाल आला, पण तो आता जबाबदारी घेतली पाहिजे. संघाचं सुकावणं आपल्या खांद्यावरती वाहून घेऊन जाऊ शकतो, कारण त्याने आधीच्या सामन्यात करून दाखवले ते पराक्रम. आणि त्याच्या हातात आता बॅट ती चमकायला लागली आहे. धावसंख्या सुद्धा चमकतोय, आता चकचकीत झालाय. बरोबर गणपती देवतेचा आकडा 21 वर आहे धावसंख्या. आपटी दिली खूपच आणि बॅट त्या ठिकाणी लावली सुद्धा. हा खूप बाउन्सर होता आणि उडवाचा प्रयत्न पप्पूचा झाला. त्या ठिकाणी पंचांनी 1 फॉर दी ओव्हरचा इशारा केलेला आहे बॉलरला आणि 1 धाव इथे प्राप्त झाली, ती पप्पूला. आणि संघाच्या खात्यात भर 1 ने धावसंख्या किरवली संघाची 22 वर 2 गड्यांच्या मोबदल्यात. फिल्डिंग बघा, विकेट किपरच्या मागे किती जमाव बंदी आहे. शेजारी वाढवलेत पूर्णपणे बॉडीगार्ड, जसे काय विकेट किपरला ठेवलेत बघा. एक फ्लाइंग स्लिप, एक लेग स्लिप, एक शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे पंचाच्या उजव्या बाजूला. पण तू आता फिल्डर गेलाय तो लेफ्टीसाठी डीप मध्ये आहे, लॉंग लेगच्या दिशेने. सूरजजी बाळाराम बजागे साहेबांचं शुभ आगमन, वेलकम, या आपलं हार्दिक स्वागत. राऊंड द विकेट लेफ्टीसाठी आणि या ठिकाणी ओहो काय बाउन्सर डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी होती. एक वेळ असं वाटलेलं की बॅटची कडा घेऊन गेला की काय, पण तो विकेट किपरने चेंडू तर सोडला होता, परंतु फलंदाज बघा त्या ठिकाणी त्याची बॉडी लँग्वेज सांगत होते की बचावला की काय. तो नाराज झाला, हताश झाला होता की मी मिस केला हा फटका.
कारण त्याला हवा तसा चेंडू मिळाला होता, पण तो वेगाने गेला आणि डॉट चेंडू काढला दामूने. अजून आपटी दिली, पण तो फिल्डर सजवलाय आणि जसं फिल्डिंग होती तशी बॉलिंग सुद्धा झाली. याला म्हणतात फिल्डिंग आणि बॉलिंग अकॉर्डिंग टू द फील्ड. याला म्हणतात हुशारी बॉलरची. आणि बरंच झेल टिपला इथे. विकेटची समाप्ती. झेलच्या रूपामध्ये फलंदाज बाद होतोय. विशाल बॅक टू द पॅव्हलियन. एकदा जबाबदारी तर पप्पूवरती आली. बघा हा पूल प्रयत्न केला होता, पूल प्लस हुक असा द्विधा स्थितीमध्ये मारलेला फटका, पण तो बघा फिल्डर तिथेच जमा केला होता. यालाच म्हणतात, हे नक्कीच हा उदाहरण पेश केलाय गोलंदाजाने म्हणू शकतो आपण. कधी कधी काय असतं योगी सर, की फिल्डिंग आपण वेगळ्या दिशेने सजवतो आणि चेंडू वेगळ्या दिशेने टाकतो. जसं सकाळी झालं ते तुम्ही पाहिलं असेल, की जेव्हा रामकृष्ण काकडे आपले बॉलिंग करत होते तेव्हा फिल्डिंग वेगळ्या दिशेने टाकली होती आणि बरोबर त्या सागर बॅट्समननी वालशेनच्या अगदी एक चॉप स्टाईलनी ड्राईव्ह केला होता, आपल्या साईडला आला होता, जो लेफ्टी होता आणि तो चौकार प्राप्त झाला. तिथून त्या सामन्याला कलाटणी मिळाली. नंतर आपले जे कॅमेरा वर्क करतात ते फिल्डर आपले आमनेपाडाचे, त्यांचं नाव काय, त्यांनी झेलचा प्रयत्न न केला, महेशने. आणि तिथे तर मॅच पूर्ण टर्न झाला आणि तिथे मॅच समाप्त जवळपास होण्यात जमा झाली आणि आमनेपाडा तिथे बॅकफुटला गेला आणि तो सामना गमावला. त्या दोन चुका तिथे भोवल्या आणि त्याच्यामध्ये एका फिल्डरची चुकी होती आणि एक चुकी होती म्हणजे फिल्डिंग जशी सजवली तशी बॉलिंग तुम्ही करत नाहीयेत. इथे बरोबर तिथे दाखवली आणि विकेट प्राप्त केली. फ्लिक केलाय, चेंडूला खोदून काढला अगदी पायात जवळून, अराउंड द लेग हा चेंडू होता. वेगाने केलीचा क्षेत्ररक्षक येतोय, फेकी करेपर्यंत पप्पूला एक धाव मिळते. पप्पूला थांबणं गरजेचं आहे आता, फार महत्वाचं आहे. धावसंख्या इथे एकने पुढे जात असताना गणेशजी पाटील सांगतायत 23 आणि शंकर गुळी काय सांगतायत, बरोबर 23. येस, 3 गडी बाद, 2.1 षटकं. समीकरण दाखवा शंकरजी. मला वाटतं 11 चेंडू शिल्लक आहेत. 3 ओव्हरची मॅच आहे. ओके, येस येस, 3 ओव्हरची मॅच आहे म्हणजे आता 5च चेंडू शिल्लक आहेत. इथे धावफलक कुठपर्यंत जाईल ते बघायचं आपल्याला. 5 मध्ये 10 किंवा 12 जरी आला तरी पण 35च्या आसपास जाऊ शकतात आणि ते आपण आधीच अंदाज व्यक्त केलाय. बघूया बॅट्समनच्या मनात काय चाललंय ते. राहुल आहे कॅप्टन, लेफ्ट हँड बॅट्समन, स्ट्राईक एंडला. हो, राहुल गोपनीसारखी बॅट फिरवतोय, चेंडूला अक्षरशः खोदून काढलाय, वेगाने येतोय. पप्पू नॉन स्ट्राईक एंडला धोका घेतोय, पण तो स्ट्राईकला फेकी झाली आणि राहुल सुद्धा पोहोचलाय, कारण उंच पुरा खेळाडू आहे. कमी पावलांमध्ये पोहोचतोय आणि पप्पूने चान्स घेतला त्या ठिकाणी, संधीचं सोनं केलं. भागो भागो. आणि त्या भागम भाग मध्ये 3 धावा कंप्लीट झालेल्या दिसत आहेत. पंच काय सांगतील ते बघूया आपण, कारण ड्राईव्ह केला होता तो राहुलने आणि परेश महाजन सर त्या ठिकाणी जेव्हा थ्रो केला होता तेव्हा सांगतात पंच की बॅटला लागलाय. तीन षटकांचा मुकाबला आहे. 2 धावा कम्प्लिटेड. येस, म्हणजे 3 नाही तर 2. स्ट्राईकला असेल तो राहुलच. आणि एकूण धावसंख्या गणेश 25, 26 नाही तर 25. ओके, नो प्रॉब्लेम, करेक्शन करतो कारण 3 दिसलेला आपल्याला, परंतु पंचाने तिथे हेरलं. आणि हा पुढचा चेंडू घेऊन जातो गोलंदाज जयेश जेडी. सकाळी जेडी चमकला आणि 12वा खेळाडू त्यांचा अक्षरशः उड्या मारत होता सकाळी, का जेडी बऱ्याच दिवसातून फॉर्म मध्ये आलाय आणि त्यांनी पहिली विकेट हॅट्रिक सुद्धा आज संपादन केली त्याच्या नावाने. आता हा वाईट टाकतोय जेडी, वाईट टाकतोय आणि वाईट म्हणजे वाईट चेंडू इथे फळदायी ठरतो तो किरोली संघाला. धावसंख्या आता 26 वर. जरा फास्ट खेळा प्लीज, 4 चेंडू अजून शिल्लक आहेत. मोठे फटके कधी येणार, खूपच वेळ झाला, वंचित ठेवलंय मोठ्या फटक्यांपासून, कारण अभ्यास पुढे खेळ. चेंज ऑफ पेस, क्या बात आहे जेडी. टप्पा फुलर लेनचाच वापरला पण तो चेंडूचा पेस कमी केला. बघा रिप्ले मध्ये पाहू शकता आपण, हा पप्पूचा राऊंड द विकेट. हो, कटर होता, वा वा, क्या बात आहे. चेंडूला बाहेर काढलं, टप्पा पडला ऑप्स्टिकच्या जवळ आणि तो बाहेर निघाला. यालाच म्हणतात तुमचं व्हेरिएशन्स, तुमच्यामधलं बदल, कारण बदल हा निसर्गाचा नियम आहे. स्वतःला बदला, जग बदललेलं दिसेल आणि स्वतःला बदलले की आपण सुद्धा बदललेला दिसू. तो बदल आवश्यक असतो. या ठिकाणी बॅट्समन बदल करतोय, चुकीच्या पद्धतीने फटका मारण्याचा प्रयत्न, तिथे चुका, तिथे भोवल्या आणि त्या ठिकाणी फलंदाज रनआउट होतोय, तो म्हणजे राहुल बाद. बॅक टू द पॅव्हलियन. अजून 2 फक्त चेंडू शिल्लक असतील ना आणि धावसंख्या स्थिर आहे 26 वर.
कॅप्टन राहुल अशा प्रकारची बॅटिंग करतोय की असं वाटलेलं की पूर्णपणे प्रॅक्टिसचा अभाव आहे, कॉन्फिडन्सचा अभाव आहे त्याच्यामध्ये. कारण त्याची बॉडी लँग्वेजच सांगत होती की त्याच्यामध्ये तो एक उत्साह नव्हता. जसं आपण कॉमेंट्री बॉक्समधून पाहत असतो की प्रत्येक खेळाडूचा हावभाव, त्याची बॉडी लँग्वेज याच्यावरून सुद्धा एक अंदाज येत असतो कॉन्फिडन्स किती असेल. जसं एखादा बॅट्समन फटका मारतो आणि एकदम स्टँड राहतो, त्याला म्हणतात स्टँड अँड डिलिव्हर, की जो कधी कधी चेंडूकडे बघत पण नाही पण त्याला विश्वास असतो की मी हा षटकारच मारलाय. तो तुमचा बॉडीमध्ये आत्मविश्वास दिसला पाहिजे. आता नवीन बॅट्समन येतात रमेशजी बजागे की लेफ्टी विनोद. येस, लेफ्टी विनोद. लेफ्टी विनोदने आधीच्या सामन्यामध्ये चेंडू जास्त घेतले होते परंतु धावा काढल्या होत्या काही. आता त्यांच्यासाठी 2 चेंडू पर्याप्त आहेत. या 2 चेंडूमध्ये जर 2 मोठे फटके आले तर 30च्या पार जाऊ शकतो धावफलक. जो चांगला फायटिंग असेल आणि 30च्या खाली जर धावसंख्या राहील तर जी अगदी सोपी होऊ शकते. परंतु क्रिकेट आहे, फाईट देऊ शकतो जय सावरीदेव किरण संघ, कारण त्यांच्याकडे सुद्धा चांगल्या गोलंदाजा भरणा आहे. सामना कुठेही झुकला नाही किंवा कोणासाठी पण हा सोपा नाहीये असं म्हणू शकतो आपण. परंतु हा फटका येईल का नाही. हवेमध्ये मारा करताय, चेंडूला ओळखत नाही, चेंडी बाहेर बोलवतोय. हे तुम्ही खेळाडू कक्षातून पाहायला पाहिजे होतं की त्यांनी सर्व चेंडू अशा प्रकारचेच कटर टाकलेत. स्क्रीनवरती सुद्धा तुम्ही बघू शकता काय मस्त पद्धतीने बघ किती हसतोय जेडी. त्याच्या हातच्या चेहऱ्यावरती हास्य आहे आणि दिगंबर माळी पण कॅप्टन खुश आहेत, लय भारी खुश. शेवटचा चेंडू इनिंगचा पुन्हा फसवलं, अलीकडे टप्पा टाकला आणि पुन्हा एकदा बाहेर बोलवलं. हा चेंडू रायझिंग होता. याला म्हणतात हुशारीचं क्रिकेट, याला म्हणतात अभ्यासपूर्ण क्रिकेट, की कुठला फलंदाज कसं शफल होते, त्याला कसं खेळवायचं आणि त्याचं विकनेस कसं पॉईंट पकडायचं. आणि त्याच पॉईंटला इथे वारंवार चेंडू टाकलं. वारंवारचे हे 4 लागोपाठचे चेंडू त्याच पॉईंटला होते जेडीचे. आणि आपण पाहिलं की सर्व षटकं समाप्त झाली. धावसंख्या 27 धावांचं टार्गेट सेट केलं जिंकण्यासाठी संजय स्पोर्ट्स सावध संघापुढे किरवली संघाने. आपण जाऊया टॉसकडे. तर आपण एक्झिबिशन म्हणजेच चॅम्पियन पदासाठी 4 गावांचा चॅम्पियन कोण असेल त्यासाठी मॅच इथे खेळवतोय. सन्माननीय गणेशदादा बजागे आणि सन्माननीय माजी सरपंच चेतनजी पाटील. कदाचित नाही माहिती की गणेशदादा भावी सरपंच असतील किरवलीचे. तयारी सुरू आहे. त्यांच्या हातात कॉइन सुद्धा आहे. आता एका बाजूला पंकज, दुसऱ्या बाजूला भावेश कॅप्टन. श्रीराम जांभूलपाडा विरुद्ध विकी स्पोर्ट कुकसे. वामन स्मृतीचा कॉल आणि जिंकला सुद्धा. काय निर्णय पंकज, कसं वाटतं, तयारी केली की नाही की असंच खेळायचंय? नाही, तयारी केली ना. कधीपासून तयारी केली आहे? काय नाही, खेळू आम्ही गेम नॅशनल. तुम्हाला कधी कळलं की तुम्हाला आमचे आयोजन समिती इथे खेळण्यास भाग पाडणार आहे आपल्या ग्राउंडवर? लॉर्ड बघितला तेव्हा. चॅम्पियन बनायचंय. धनेश संघ जिंकलाय कालच्या दिवसामध्ये. आज सुद्धा तुमची लढाई जी होईल, जिंकाल तर उद्या फायनल होईल धनेशच्या विरुद्ध. मग कसं वाटेल? काय नाही, आम्ही खेळण्याचा प्रयत्न करू बस. ओके भावेश, स्पेशल काय तयारी? जांभूळपाडची स्पर्धा आहे आणि एक्झिबिशन मॅच किंवा चॅम्पियन पद 4 सामन्यांमध्ये एक स्पेशल ट्रॉफी आहे तुम्हाला. काय स्पेशल तयारी केली की जसं खेळता तसंच खेळायचं आहे? जसं खेळता तसंच खेळणार आहे. आणि कसं वाटतं, माहोल कसा बनलाय जांभूळपाड्याच्या आपल्या मंडळाकडून जो आयोजन समिती आहे गणेश चषकाच्या नावाने? चांगला आयोजन केलेलं आहे आणि आयोजन करणं म्हणजे असं सोपी गोष्ट नसतं. एकाकडून आयोजन होत नाही, सर्वांकडून आयोजन करणं हे आवश्यक आहे. ओके भावेश, चला हे कॅप्टन होते श्रीराम जांभूलपाडा आणि हे होते विकी स्पोर्टचे. आणि विकी स्पोर्टच्या कॅप्टनने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. पुढच्या सामन्यामध्ये जी असेल प्रेक्षणीय मॅच, परंतु ती चॅम्पियनसाठी असेल. म्हणजे 4 गावांचा चॅम्पियन कोण? 2 गावं काल खेळली, बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरिवली आणि काल खेळला धनेश कुकसे. आणि आता आज खेळतोय श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा विरुद्ध बबलूचा हा टीम विकी स्पोर्ट कुकसे. यामधील जो चॅम्पियन ठरेल उद्या, जो शेवटचा सामना जिंकेल, त्याला स्पेशल ट्रॉफी आहे. जी ट्रॉफी आता दाखवली जाईल आपल्या स्क्रीनवर. येस योगी, ओव्हर टू यू. हॅलो हॅलो. एक चांगली संकल्पना आपल्याला या ठिकाणी श्री गणेश स्पोर्ट जांभूलपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळाली. कारण आपल्याच प्रतिनिधी 4 संघ आहेत आणि अगदी तुमच्या स्क्रीन समोर ही ट्रॉफी तुम्ही पाहू शकाल. चॅम्पियन होणार कोण? धनेश कुकसे अगोदरच मात्र अंतिम फेरीमध्ये जरूर तो संघ पोहोचलाय. आणि आज जो संघ जिंकेल तो संघ उद्या सायंकाळी जरूर त्या संघाच्या विरोधात खेळणार आहे. सुंदर संकल्पना हर्षित पारदे आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांची ही संकल्पना पाहायला मिळेल. आणि या 4 गाव एकाच ग्रामपंचायतीला आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आणि लक्ष जर आपण पाहिलं तर 27 धाबांचा लक्षाचा पाठलाग या ठिकाणी ट्रिपल एस या संघाला मात्र इथे पूर्ण करायचा आहे. एक्झॅक्टली प्रति ओव्हरमध्ये 9 धाबांच्या गतीनं आणि इथे मात्र पाच जेपी सुद्धा मात्र सामना पाहण्यासाठी आलेले आहेत. कालचा त्यांचा खेळ अतिशय चांगल्या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळाला. केपी आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल दामू आलाय, कुठलाही चेंजेस नाहीये. पहिल्या सामन्यामध्ये काही कारणास्तव दिगंबर मालीची अनुपस्थिती होती, परंतु या सामन्यामध्ये त्याची उपस्थिती मात्र आपण जर पाहिली तर लाभदायक आपण म्हणू शकतोय. जरूरच आता चांगला स्पेल आपण म्हणू शकतो. या ठिकाणी एक विकेट सुद्धा त्यांनी प्राप्त केली होती, 11 धाबा खर्च केल्या होत्या. दामून 2 सफलता प्राप्त केल्या, एकूण 8 धाबा खर्च केल्या आणि या जेडीनं शेवटच्या ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल षटक फक्त 4 धाबा खर्च केल्या. विनोद लेफ्टी आपल्या षटकाला सुरुवात करतोय, हा राईटी आहे. पहिल्या चेंडू मात्र थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं आणि पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर अगदी सफल होऊन केल्याचा प्रयत्न तिथे मात्र पाहिला. खूपच गॅप चेंडू बॅटमध्ये खूपच मोठा गॅप राहिलं आणि निर्धावानं मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतोय. भरपूर संख्येने आता मात्र कुकसे गावातील आपल्याला या ठिकाणी प्रेक्षक पाहायला मिळतात, जांभूळपाडा गावातील प्रेक्षक पाहायला मिळतात. कारण पुढील जो सामना आहे तो मात्र कुठेतरी मैत्रीपूर्ण लढत. पावलांचा बापा डान्सिंग ट्रॅक शॉट मिडॉनच्या डोक्यापर्यंत चेंडू चालला वाडिश लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. जीवनामध्ये तुम्हाला जरूर यश मिळवायचं असेल तर प्रथमतः तुम्हाला घर सोडावं लागेल आणि घर सोडल्यानंतर तुम्हाला गाव सोडावं लागेल आणि तेच इथे मात्र घडलं. पुढे आला आणि एका जबरदस्त फटक्या मात्र त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला. पुन्हा तोच फटक्यापुरती इथे राहुल चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी झेल ड्रॉप. हा झेल सोडलाय की सावरदेव किरोली संघाने सामना सोडलाय. कारण तुम्हाला या ठिकाणी 27चा जर डिफेंड करत असेल तर मात्र अशा प्रकारच्या चुका टाळावं लागतील. आणि आउटफील्डचा विचार केला तर किरोली गावातील एक सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात आउटफील्ड मधील राहुलची वर्णी लागते, परंतु त्याच राहुलकडनं हा झेल ड्रॉप झाला. प्रयत्न लाजवाब झाले, परंतु त्याच्या हातातून चेंडू अगदी बाउन्स झाला आणि चेंडू धरतीवरती मात्र जाऊन धडकला आणि फलंदाजाने 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. शॉट बनवलाय, जबरदस्त शॉट सिलेक्शन. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या बाहेर. अजून एक केपीच्या बॅटमधून येतोय हा षटकार. किती नुकसान आता मात्र किरवली संघाला होतोय या फटक्यानंतर जरूर आपल्याला पाहायला मिळाला. आणि म्हणूनच तर मी कधी सांगतो की पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, पकडो कॅच जितो मॅच. हे समीकरण मात्र राहुलला मात्र कुठेतरी माहीत नसावा. इथे मात्र प्रयत्न चांगले करतोय विनोद. पुन्हा पुढे येऊन करण्याचा प्रयत्न केला केपीने, परंतु लेन थोडीशी पुढे ठेवली आणि चेंडू जसा मात्र खेळपट्टीवरती लँडिंग झाला मात्र थोडीशी उचली चेंडूला मिळाली. डॉट चेंडूची मात्र सांगता आपण पाहतो धावफलकावरती धावसंख्या स्थिर आहेत बिनगडी बाद 14 आणि अजूनही पहिल्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपण पाहतोय. संजय स्फुट सावध पॅडेल स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू चालला अगदी शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. तिथे मात्र फिल्डर सज्ज आहेत हेमंतच्या रूपाना. चांगली पार्टनरशिप आणि सर्वच सर्व चेंडू जर पाहिले तर या ठिकाणी कैलासने फेस केले. 15 धाबा त्याच्या बॅटमधून पाहिल्या. एकही एक्स्ट्रा चेंडू नाहीये, एकही एक्स्ट्रा धाव सुद्धा मात्र इथे नाहीये, परंतु 15 धाबा इथे मात्र संजय स्फोट सावध संघाने जोडल्या. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता मात्र फक्त 12 धावांची आवश्यकता. बॉल ड्रॉन एकेशन आणि जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनलमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून गवती स्पोर्ट वालची संघाच्या विरोधात खेळणार आहे. दरम्यान शुभ आगमन होत असताना या ठिकाणी या विभागातील सर्वांचे लाडके काका सन्माननीय मधुकरजी भुईर काकाचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम सुस्वागत आपल्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 12 चेंडू 12ची आवश्यकता. गोलंदाज सज्ज होतोय विशाल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करण्याचा प्रयत्न करतोय. नॉन पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे आणि इथे मात्र पहा केपीला मात्र ठाऊक होतं की इथे सिंगल डबलची आवश्यकता आहे, परंतु त्या ठिकाणी चुकीचा फटका पाहायला मिळाला. फक्त सॉफ्ट आणि ड्राईव्ह केला, चेंडू हवेत गेला. कॉटन बॉल सॉफ्ट डिस्मिसल. पहिला धक्का लागेल टीम ट्रिपल एस सावध संघाला.
तो सिंगल साठी ड्राय होता, परंतु चेंडू जसा मात्र पडला अगदी स्विंग झाला आणि थोडासा वरच्या भागाला चेंडू स्पर्श झाला आणि त्याचवेळी चेंडू हवे त्याला. आणि तसे आपण पाहतोय की हार और जीत अपने सोच के ऊपर होते. मान लो तो हार, ठान लो तो जीत. पण तो या ठिकाणी अशा प्रमाणे जर चमत्कार जर गोलंदाजाने केला तर मात्र इथे सुद्धा या 12 धावांचं संरक्षण होऊ शकतं. नवीन फलंदाज जयेश दलवी अर्थात जेडी आलाय. जेडीने पहिल्या सामन्यामध्ये अष्टपैलू केले, प्रस्थापित केला, जबरदस्त बॅटिंग केली. या स्पर्धेत पहिली विकेट हॅट्रिक त्याने पूर्ण केली. चांगला कव्हर ड्राईव्ह, परंतु शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला रमेश आहेत. रमेशने पाहिलं तर कुठेतरी या अगोदर सामन्यामध्ये थोडासा चुकीचा परफॉर्मन्स केला होता, परंतु या सामन्यावर त्याला मात्र गोलंदाजी दिली नाही. कारण याचा कारण अशी 3 षटकांचा सामना होता, त्यामुळे मात्र त्याच्याकडे संघनायकाने मात्र अजूनही पाहिलं नाहीये. विशाल पुन्हा एकदा, हो दामोने मात्र जणू काय चेंडूवरती उपट टाकण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु चेंडूवरती त्याचं पूर्णपणे लक्ष केंद्रित नव्हतं आणि त्याचमध्ये चेंडू बॅटमध्ये मात्र कुठला संपर्क झाला नाही. चांगली गोलंदाजी या दुसऱ्या ओव्हरमध्ये विशालकडून पाहतोय आपण. 3 चेंडू आतापर्यंत त्यांनी हाताळले आहेत आणि 3ही चेंडू लिगल टाकले. एकच धाव त्यांनी खर्च केली, एक सफलता प्राप्त केली. थोडासा दूरवरून स्ट्रोक खेचण्याचा प्रयत्न पाहतोय आपण. चेंडूवरती क्षेत्ररक्षक वेगाने झेपावतोय. अगदी वाईट लॉकर काव कावण्याच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना विकेटचे ते शोधात आहेत, कारण विनोदला माहिती आहे की आपण जर विकेट घेतले तरच या मॅचमध्ये वापसी करू शकतो आणि तेच प्रयत्न त्याच्याकडून पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 10 धाब्यांची आवश्यकता. म्हणजे हे 2 चेंडू फार निर्णायक असतील. येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिलं तर खूपच लॉंग बॅटिंग लाईनअप आहे, परंतु जर चेंडूची संख्या जर कमी तुम्ही केली तर फलंदाजावरती प्रेशर येऊ शकतोय आणि असा तुम्ही फलंदाजावरती दडपण टाकू शकता. स्लॉग सुटण्याचा प्रयत्न यष्ट्या दाखवल्या, एसटी डावी तिथे मात्र वाकवली गेली आणि दुसरा धक्का लागला टीम सावध संघाला. जबरदस्त सामना अजूनही ऑन आहे. प्रेक्षकाच्या माहितीसाठी जरूर आहे 27 धाबांची आवश्यकता होती, परंतु आता चेंडू शिल्लक 7 आणि धाबांची आवश्यकता 10. आणि इथं मात्र साबाद गावातील बाहुबली नेहल म्हात्रे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक क्षण असं वाटलं की अक्षयला मात्र प्रमोशन दिला जाईल, परंतु कुठेतरी नेहलला यासाठी पाठवले की एकात मोठा फटका जर त्याच्या बॅटमधून आला तर मात्र पूर्णपणे आपण कमबॅक करू शकतो आणि त्याच रणनीतीच्या अनुषंगाने मात्र नेहलला या ठिकाणी 4थ्या क्रमांकावरती पाठवलं गेलं. आणि तसंही नेहलचं आपण कार्य पाहिलं तर त्याचं एकच वैशिष्ट्य आहे, दे दनादन. आणि जरूर आम्हाला माहिती मिळाली की काही कारणास्तव अक्षय मात्र या सामन्यामध्ये इनॅक्शन मध्ये नाहीये. इथे मात्र फटका हवेत केलाय, परंतु सेफ लँडिंग होईल कारण डीप मध्ये प्रोटेक्शन पाहतोय आपण. जोपर्यंत राहुल चेंडूचा मात्र या ठिकाणी उचलून फेक करतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आता मात्र या ठिकाणी साबत संघाला सामना जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. म्हणजे प्रति ओव्हरमध्ये सुरुवातीपासून 9 धावांची आवश्यकता होती आणि आतापर्यंत 18 धावा आल्या 9च्या धावगतीनं आणि शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा 90 धावा जोडायच्या आहेत. म्हणजे साबतकरांनी सुद्धा मात्र त्या ठिकाणी विचार केला की आपण 90 धावा जोडायच्या, त्याच्या पलीकडे जायचं नाहीये. आणि आता मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा मात्र 9 धावांची मात्र आवश्यकता आहे. आणि या दुसऱ्या षटकाचा विचार केला तर विशालनं 2 विकेट्स प्राप्त केली आणि फक्त 3 धाबा खर्च केल्या. जबरदस्त कमबॅक करणारं षटक. चला लगेच फिल्डिंग लावायची आहे किरवली संघ. असं नाही की आपण जास्त वेळ तिथे खर्च कराल, कारण यानंतर 2 सामने आम्हाला अजून कव्हर करायचे आहेत. जो संघ जिंकेल तो वालचिन संघाच्या संघाच्या अगेन्स्ट खेळणार आहे, परंतु यानंतर एक्झिबिशन सामना आणि तदनंतर तुम्हाला क्वार्टर फायनलची लढत पाहायला मिळेल. कालचा दिवस पाहिला तर नक्षत्र चौदरपाडा संघाने गाजवला आणि या चालू सीझनमध्ये त्या पहिला संघ तो ठरला. आय थिंक पहिल्यांदा त्यांनी एखाद्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय मॅचमध्ये विजय संपादित केला आणि टॉप 3 मध्ये तो संघ प्रवेश केला. परंतु आज कोणता संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल? किरवली की सावध, सावध की वालचीन, 3 संघ सध्या मात्र या ठिकाणी लढतायत. चला केपीने तर दोघांना पाणी पाजलंय, परंतु या मॅच मध्ये कोण कोणाला पाणी पाजेल? 6 मध्ये 9ची आवश्यकता आणि गोलंदाज लेफ्टी विनोद बजाज आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची आता मात्र गर्दी वाढत चाललेली आहे एक्झिबिशन सामना पाहण्यासाठी. कारण दोन्ही संघ जर पाहिले तर पीटीसी मधील दाता संघ आहेत.
परंतु कुठेतरी वर्चस्व जर आपण पाहिलं या दोन्ही संघाची जर तुलना केली तर मात्र कुठेतरी विकी स्पोर्ट कुचे संघ मात्र थोडासा वरचढ ठरतोय. परंतु क्रिकेट आहे, कधी काही घडू शकेल. आणि इथे मात्र विनोद आपल्या षटकाला सुरुवात करतो. लेफ्ट फ्रॉम द विकेट न चाललाय. ओहो, चेंज ऑफ पेस, भूल भुलैया. कारण विनोदला माहिती आहे की नेहल मात्र मोठा फटका केल्यासाठी सज्ज आहे. वेगामध्ये बदल केला, थोडासा टप्पा पुढे ठेवला. चेंडू पडल्यानंतर पाहू शकाल थोडस बाहेरच्या दिशेने मूव्ह झाला. इथे मात्र तुम्ही रिप्ले पहा. यस, चेंडूवरती फिंगर रोल केलं आणि पाठीमागे पहा जांभूलपरचे जावई आहेत, त्यांना माहिती की इथे चूक करून चालणार नाहीये, नाहीतर आपली सासूरवाडीला मात्र बदनामी होईल. डॉट चेंडू, 5 मध्ये 9ची गरज. पुन्हा विनोद मार्गस्थ होतोय. फटका चांगला पाहायला मिळतोय, खेचून मारलाय. मिडविकेटला राहुल आहेत. एक धाव जरूर तिथे पूर्ण झाली आणि एका धावेवरती समाधानी राहावं लागेल. आता मात्र दामूवरती सर्व काही अवलंबून आहे, जो सलामीला आलाय. आणि आतापर्यंत दामूच्या बॅटमधून फक्त एकच धाव पाहिले, परंतु दामूला जास्त स्ट्राईक सुद्धा मिळाली नाहीये. हे सुद्धा मात्र आपण पाहावं लागेल, कारण 2च चेंडू त्याने फेस केले आणि त्या विजयासाठी 4 मध्ये 8 धावींची आवश्यकता. जबरदस्त नेट टू नेट फाईट. लो स्कोरिंग सामना जरूर आहे, परंतु सध्या हाय व्होल्टेज, एक वेगळी रंगत निर्माण करणारा सामना सध्या या ठिकाणी क्रीडा रसिकांना पाहायला मिळतोय. ओ, डॉट चेंडू. आता मात्र आपण म्हणू शकतो की कुठेतरी अक्षय मात्रेची अनुपस्थिती आणि त्याची आता उणीव भासते असं म्हणावं लागेल. परंतु तुम्हाला प्रत्येक स्पर्धेमध्ये किंवा प्रत्येक सामन्यामध्ये एखादा खेळाडू मात्र मॅच विनिंग देऊ शकणार नाही. तुमचा जर सांघिक परफॉर्मन्स चांगला असेल तर मात्र जरूर तुम्ही एखाद्या संघाला पराभूत करू शकता. सुरुवात किती सुंदर झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये विदाउट लॉस 15 धावा आल्या होत्या आणि आता मात्र 3 मध्ये 8 धावा जोडायच्या आहेत. लोअर पुढे चेंडू होता, चेंडू चालला अगदी दणदण करत मिड विकेटला. वेगाने चालला विनोद, चांगला क्षेत्ररक्षण. 2 धावा जरूर तिथे कंप्लीट झाल्या आणि आता मात्र या चेंडूवरती तुम्हाला मात्र मोठा फटका खेळावाच लागेल. या सामन्यामध्ये तुमचं अस्तित्व, या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकायचं असेल तर इथे मात्र पहा 2 धावा जरूर पूर्ण केल्या, परंतु त्यामध्ये 1 शॉट. याच म्हणतात की घरचे वाशे फिरले की सर्व काही गोल फिरत असतो. परंतु या ठिकाणी या सामन्याला फिरवेल कोण, टर्न करेल कोण. इथे मात्र एखादा मोठा फटका आला तर मात्र सावध संघ कमबॅक करेल. जर इथे एखादा डॉट चेंडू जर आला तर मात्र या ठिकाणी खेळ खल्लास असंच आपण म्हणू शकतो. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 7 धाब्यांची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचा मुख्य नियम. जरूर पंच मात्र त्या ठिकाणी जबरदस्त कामगिरी करतायत. अगदी या घारीप्रमाणे स्पर्धेवरती त्याची नजर आहे. दामूकडे ती क्षमता आहे, परंतु सध्या तरी दामू स्ट्रगल करतोय. परंतु मागे काय घडलं ते विसरून जावं लागेल. पुढे काय करायचं आहे त्याचा मात्र विचार तुम्हाला करावा लागेल. विनोद आपल्या आयुष्यातील सर्वात 2 महत्वाचे चेंडू तो टाकण्यासाठी आता मात्र मार्गस्थ होतोय. राऊंड द विकेट मारा करतोय. फटका हवेत केलाय. क्षेत्ररक्षक जरूर मात्र त्या ठिकाणी आहेत, परंतु 1 बाउन्स वरती चेंडूला मात्र कलेक्शन केलाय आणि आता शेवटच्या चेंडूवरती गोल्डन षटकाराची आवश्यकता. प्रयत्न जर विरुद्ध केले असते तर आय थिंक अजून काही चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु या सत्रामध्ये या सीझन मध्ये जर आपण पाहिलं तर जरूर गोल्डन षटकार मारून आय थिंक गावदेवी नामखेड संघाच्या अक्षय कुलीनं तो या सत्रामध्ये कारनामा केलाय. विहाना गावदेवी स्पोर्ट पिछे संघाच्या विरोधात 5 धाबांची आवश्यकता तो सिक्सर मारला आणि आता मात्र या ठिकाणी गोल्डन षटकारची आवश्यकता आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की ज्या 12 खेळाडूच्या 3 धावा पॅनल्टीच्या आता किती कारणीभूत होतील या चेंडू नंतर त्याचा सस्पेन्स आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून मी सर्वांना सांगतो की वेळेला महत्व द्या. जे नियम तुम्हाला आयोजकांनी दिलेले आहेत त्या नियमांना फॉलो करा. आणि आता मात्र एका चेंडूवरती 6 धावांची गरज. बाहुबली आता नेहल मात्रेची सुद्धा मात्र या ठिकाणी परीक्षा असणार आहे. जरूर आम्ही त्यांना सिक्सर किंग सावध म्हणतोय, बाहुबली नावाने त्याला नक्कीच आम्ही ओळखतोय, परंतु आज ते सिद्ध करावं लागेल. 1 चेंडू 6ची गरज. नेहल मात्र षटकार इथे ठोकेल का. फटका आला, हवेत केलाय. चेंडू काबू कॉर्नरच्या बाहेर. गोल्डन षटकार. संजय स्पोर्ट सावध विन. आज एक्झॅक्टली सिद्ध केलं नेहल मात्रने की मी बाहुबली का आहे, साबत गावाचा सिक्सर किंग का आहे ते त्यांनी सिद्ध केलं आणि हा सामना जिंकला साबत संघाने. सो हार्ड लक गणेशजी बजागे, हार्ड लक. Man of the match? No doubt. नेल मात्र इज अ मॅन ऑफ द मॅच. कारण man of the match
नो डाऊट नेल मात्रीचं मॅन ऑफ द मॅच, कारण त्यांनी साबास संघाचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये